असे हे गदिमा आणि सुधीर फडके त्यांना बाबूजी म्हणत असं त्रिवेणी संगम असलेले सादर करत होते। त्या गीतातील विशेष सांगायचं म्हणजे सुधीर फडके यांचं नाव आधी राम फडके होतं, पण इथं उपस्थित असलेले कालिदासजी देशपांडे यांचे काका नरेंद्र देशपांडे हे त्यांना म्हणाले, मेळावे करत असताना राम फडके ऐवजी तुम्ही सुधीर फडके असं नाव घ्या। तिथून पुढे ते सुधीर फडके या नावाने प्रसिद्ध झाले। असे हे देशपांडे आम्हाला मार्गदर्शक लाभले, त्यांचे आभार। त्यानंतर आतापर्यंत की चांदोरकर हे काम करत होते, पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हे मी करत आहे। जर काही माझ्याकडून काही चुका झाल्या तर क्षमस्व। सुरुवातीला आपण गीत रामायणातील एक गीत, स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, गायक कलाकार आहेत श्री मिलिंदजी दीक्षित। कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते। स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे। पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे। ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाते। राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्व चले तपोवनीचे। राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्व चले तपोवनीचे। वाल्मिकीच्या भावमनीचे, वाल्मिकीच्या भावमनीचे। मानवी रूपे आरती,
सोडून आसन उठले राघव उठले राघव उभुनी कवळीती आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशल रामायण गादी कुशल रामायण गादी स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गादी कुशल रामायण गादी. धन्यवाद मिलिंदजी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मिलिंदजीसाठी.